नमस्कार, मी राधिका धुरे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत करत आहे। तर काल आपण ज्या पॅन्टची कटिंग केली होती, आज त्याची आपण स्टिचिंग कशी करायची ते बघून घ्यायची। तर पॅन्टचे दोन्ही पण भाग जे आपण केले होते त्यांना स्टिच करून घ्यायचं, जोडून घ्यायचं एकामेकाला आणि वरतून प्रेस सिलाई मारून घ्यायची। बघा अशा प्रकारे प्रेस सिलाई मारून घ्यायची, दोन्हीकडून जॉईन करून घ्यायचं। हे बघा अशा प्रकारे जॉईन झालाय। तर आता माझी फुल लेंथ 38 होती आणि जो पॅन्टचा कापड होता तो पण 38च होत होता। तर मी त्याला जॉईंट मारून घेते फोल्डिंगसाठी, फक्त फोल्डिंगसाठी, फोल्ड करण्यासाठी मी 3 इंचीची पट्टी कापली आहे आणि त्याला फोल्ड करून घेते। हे बघा अशा प्रकारे त्याला फोल्ड करून घ्यायचं, व्यवस्थित छान फिनिशिंगनी सिलाई मारून घ्यायची। दोन्ही पॅनना मी असंच फोल्ड करून प्रेस सिलाई देऊन दिलेली आहे। पण हे पॅन्ट घातल्यानंतर खूपच छान दिसतात, ते खूप कम्फर्टेबल असतात। आपल्या म्हणजे किती पण आपण इकडे तिकडे मुवमेंट पण केले तर असं हे नाही होत, की आपण खूप सारे पाहतात आपण रेडीमेड पॅन्ट कुर्तीवरचं घेतो ते फाटून जातात लवकरच, पण कुर्ती वाटल्यास छानच राहते। तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा पॅन्ट शिवून बघा, खूपच छान पॅन्टची ही पॅन्ट बसतो हा आणि खूप छान कम्फर्टेबल होतो। तर बघा दोन्ही मी जे पायचे जे हे राहतात बॉटम त्याला मी हे लावून घेतले आहे, एक्स्ट्राची पट्टी लावून हे करून घेतलं आहे, फिनिशिंग करून घेतली आहे आणि दोघांना पण मग अटॅच करून घ्यायचं आहे। खूपच इझी आहे हा, आणि सांगते ना अर्धा घंटा पण हा पॅन्ट म्हणजे अर्धा घंटा लागू शकतो नवीन स्टिच करण्याला। फक्त इलास्टिक लावला थोडा वेळ लागतो, बाकी तर खूपच इझी आहे, लवकरच हा पॅन्ट होऊन जातो। अशा प्रकारे याला 2 शिलाई उधून द्यायच्या, फिट करून घ्यायचा बॉटम पासून। हे बघा अशा प्रकारे करून घेतलं। नंतर आपण आता हे इलास्टिक टाकायची पट्टी बनवून घेऊया, ते आपल्याला दोन्हीची बनायची आहे। अगोदर बघून घ्यायचं की आपला इलास्टिक जो किती इंचचा आहे त्या प्रकारे आपण फोल्ड करायची। जसं आता 1.5 इंचचा आहे का 1 इंचचा आहे, तो प्लास्टिक त्याच्यामध्ये बसला पाहिजे तशी आपण फोल्ड करून घ्यायची, ठीक आहे। आणि नंतर मग आपण वरतं असं अशा प्रकारे इलास्टिक टाकण्यासाठी अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची। आणि नंतर जो आपला इलास्टिक आहे हा बघा असा कर्विशेस शेप राहते, स्ट्रेट नाही राहत, हा कर्विशेस शेप राहते। जो कर्व येतो तो वरती घ्यायचा, तो वरती टाकायचा आणि जो असा स्ट्रेट आहे तो खाली, म्हणजे आपण आता पिनच्या सहाय्याने त्याला नाळ्यासारखं आपण नाही का जसं नाळा टाकतो पेटीकोटमध्ये वगैरे तसा तो इलास्टिक टाकून घ्यायचा। आणि हा इलास्टिक किती टाकायचा तर त्याच्यासाठी आपली वेस्ट मोजून घ्यायची, म्हणजे कमर मोजून घ्यायची आणि त्याच्यामध्ये -3 करायचे। जसं आता 38 आहे तर 38 आहे तर 3 मायनस करून घ्यायचे, किती 35, तर 35ची इलास्टिक घेऊन घ्यायची आणि 35ची इलास्टिक पूर्ण त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि त्याच्यानंतर त्याला इलास्टिकला स्टिच करून घ्यायचं। बघा अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचं, त्याच्यावरती प्लेस सिलाई मारून घ्यायची आणि मग हा अशा प्रकारे इलास्टिक सेट करून घ्यायचा। आणि इलास्टिक टाकण्यासाठी जी आपण थोडीशी ओपन जागा होती ते मग नंतर क्लोज करून घ्यायची, अशा प्रकारे क्लोज करून घ्या। आणि हा बघा आता आपला पॅन्ट रेडी आहे हा घालण्यासाठी, खूपच छान फिटिंग आहे याची। तुम्ही नक्की हा करून बघा, शिवून बघा, खूपच छान फिटिंग येतो हा पॅन्टची। आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहे बघा, हा पॅन्ट असा झालाय, शिवल्यानंतर मी वेअर करून दाखवते तुम्हाला आणि याची फिटिंग बघू शकता, खूपच छान झाली आहे। तर तुम्ही पण असे पॅन्ट घरी करून बघा, शिवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।